कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद उद्धव गीता अध्याय 5। हंस रूपाने सनकादिकांना दिलेला उपदेश। भगवान उद्धवास पुढे म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाहीत। सत्व गुणाद्वारे रज आणि तम गुणावर विजय मिळवून घ्यावयास हवा। त्यानंतर सत्व गुणांच्या शांत वृत्तीद्वारा त्याच्या दया आदी वृत्तींना सुद्धा शांत करावयास हवे। ज्यावेळी सत्वगुणाची वृद्धी होते त्याच वेळी जीवाला माझ्या भक्तिरूप स्वधर्माची प्राप्ती होते। निरंतर सात्विक वस्तूंच्या सेवनाने सत्वगुणांची वृद्धी होते आणि त्यावेळी माझ्या भक्तिरूप स्वधर्मामध्ये प्रवृत्ती होऊ लागते। ज्या धर्माच्या पालनाने सत्वगुणांची वृद्धी होऊ लागते तो सर्वश्रेष्ठ उत्तम धर्म समजावा। हा रजोगुण आणि तमोगुण नष्ट करून टाकतो। ज्यावेळी ही दोन्ही नष्ट होतात त्यावेळी त्यांच्यामुळे होणारा अधर्म सुद्धा नष्ट होऊन जातो। शास्त्र, जल, प्रजाजन, देश, समय, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार या वस्तू जर सात्विक असतील तर सत्वगुणांची वृद्धी होते। या जर राजसिक असतील तर रजोगुणांची वृद्धी होते आणि तामसिक असतील तर तामस गुणांची वृद्धी होते। श्री भगवान पुढे म्हणाले, अरे उद्धवा, आपल्या आत्म्याचा साक्षात्कार तसेच स्थूल सूक्ष्म शरीर आणि त्यांच्या कारणाने तिन्ही गुणांची निवृत्ती होत नाही तोपर्यंत मनुष्याने सात्विक गुणांच्या वृद्धीसाठी सात्विक शास्त्र आदींचे सेवन करावे। कारण याने धर्माची वृद्धी होऊन अंतःकरण शुद्ध होऊन आत्मतत्वाचे ज्ञान होते। भगवंताचा हा उपदेश ऐकल्यानंतर उद्धवाने भगवंतास विचारले, भगवन, विषय हे आपत्तीचे माहेरघर आहे। हे मनुष्य जाणत असून सुद्धा तो ते विषय का भोगतो? भगवान म्हणाले, उद्धवा, जीव ज्यावेळी अज्ञानवश आपल्या स्वरूपाला विसरून हृदयाने सूक्ष्म स्थूल आणि शरीरामध्ये अहंबुद्धी करतो जो सर्वथा भ्रम आहे, त्यावेळी त्याचे सत्वप्रधान मन घोर अशा रजोगुणाकडे झुकते आणि त्यानेच व्याप्त होऊन जाते। मनात रजोगुणाची प्रधानता झाल्यामुळे तो विषयांचे चिंतन करू लागतो आणि दुर्बुद्धीच्या कारणाने कामाच्या जाळ्यात अडकतो, ज्यातून सुटका होणे अत्यंत कठीण असते। तो अज्ञानाने कामवश अनेक प्रकारची कर्मे करू लागतो आणि इंद्रियांना वश होतो। तो हे जाणत असतो की या कर्माचे अंतिम फळ दुःखदायक आहे, तरी सुद्धा तेच करीत राहतो। त्यावेळी तो रजोगुणाच्या तीव्र वेगाने अत्यंत मोहित झालेला असतो। विवेकी पुरुषाचे चित्त कधी कधी रजोगुण आणि तमोगुण यांनी बाधित होते, परंतु त्याची विषयांमध्ये दोषदृष्टी असल्याने तो अत्यंत सावधानतेने आपल्या चित्तास एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे त्याची विषयांमध्ये आसक्ती उरत नाही। भगवान पुढे म्हणाले, अरे उद्धवा, साधकाने आपले आसन आणि प्राणवायूवर विजय प्राप्त करून आपली शक्ती आणि समयानुसार आपले मन हळूहळू माझ्यामध्ये लावावे। अशा प्रकारे अभ्यास करताना आपल्या असफलतेवर निराश न होता अधिक उत्साहाने प्रयत्नशील असावे। माझे शिष्य सनकादिकांना योगाचे हेच स्वरूप सांगितले होते। ते असे की साधकाने आपल्या मनात सर्व बाजूंनी खेचून आणून ते विराट आदी स्वरूपात नव्हे तर साक्षात माझ्यातच संपूर्णपणे लावावे। यानंतर उद्धवाने भगवंतांना
त्यांनी सनकादिकांना दिलेल्या उपदेशाबद्दल विचारले. भगवान उद्धवास म्हणाले, अरे उद्धवा, एकदा सनकादिक आपले पिता ब्रह्मदेवांकडे आले आणि त्यांनी विचारले की पिताश्री, चित्त गुणात अर्थात विषयांमध्ये फिरून बसलेले असते आणि गुण सुद्धा चित्ताच्या एक एक वृत्तीमध्ये प्रविष्ट झालेले असतात. अशा परिस्थितीमध्ये संसार सागरातून मुक्त होण्याचे इच्छुक साधकांनी आपले चित्त आणि विषय यांना एक दुसऱ्यापासून कसे वेगळे करावे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ब्रह्मदेवांनी भगवंतांचे चिंतन केले. त्यावेळी भगवंतांनी हंस रूपाने येऊन त्यांना उपदेश केला. तोच भगवान श्रीकृष्णांनी उद्धवास कथन केला. तो असा होता. भगवान सनकादिकांना म्हणाले होते, हे विप्रांनो, ज्यावेळी परमार्थरूप वस्तू नानात्वाने सर्वथा रहित आहे, त्यावेळी आपला हा प्रश्न युक्तिसंगत कसा असू शकेल? देवता, मनुष्य, पशु, पक्षी आदी सर्वच शरीरे पंचभूतात्मक असल्याने अभिन्न आहे. तसेच परमार्थ स्वरूपाने सुद्धा अभिन्न आहे. मनाने, वाणीने, दृष्टीने तसेच अन्य इंद्रियांनी जे काही ग्रहण केले जाते ते सर्व मीच आहे. माझ्याहून भिन्न काही नाही. हा सिद्धांत आपण तत्वविचाराच्या द्वारे समजून घ्या. हे पुत्रांनो, हे चित्त चिंतन करता करता विषयाकार होऊन जाते आणि विषय चित्तात प्रविष्ट होतात. ही गोष्ट सत्य आहे. परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझ्या स्वरूपाभूत जीवाचे देह आहेत, उपाधी आहेत. अर्थात आत्म्याचा चित्त आणि विषयांबरोबर कोणताच संबंध नाही. म्हणून विषयांमध्ये आसक्त झालेले चित्त आणि चित्तात प्रविष्ट झालेले विषय दोन्ही माझा अर्थात परमेश्वराचा साक्षात्कार करून त्यांचा त्याग करावयास हवा. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था तत्व आदी गुणांच्या अनुसार होतात आणि त्या बुद्धीच्या वृत्ती आहेत. त्या सच्चिदानंदाचा स्वभाव नाही. या वृत्तींचा साक्षी असल्याने जीव विलक्षण आहे. हा सिद्धांत श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने युक्त आहे. कारण बुद्धी, वृत्ती यांच्याद्वारे होणारे हे बंधनच आत्म्यामध्ये द्विगुणमयी वृत्तीचे दान करते. यामुळे तिन्ही अवस्थांतून विलक्षण आणि त्यात अनुगत असलेल्या मला तुरीय तत्वामध्ये स्थित होऊन या बुद्धीच्या बंधनाचा परित्याग कर. त्यावेळी विषय आणि चित्त दोघांचा सहजच त्याग होईल. बंधनच अहंकाराची रचना आहे आणि हेच आत्म्याच्या परिपूर्णतम सत्य, अखंड ज्ञान आणि परमानंद स्वरूपात झाकून टाकते. या गोष्टी जाणून घेऊन विरक्त व्हावे आणि आपल्या तीन अवस्थांमध्ये अनुगत तुरीय स्वरूपात प्राप्त होऊन या विश्वाच्या चिंतेचा त्याग करावा. हे जगत मनाच्या विश्वाचा विलास आहे. दिसत असून सुद्धा नष्टप्राय आहे. हे अत्यंत चंचल आणि भ्रमरूप आहे. देहरूप दृश्यापासून दृष्टी बाजूस काढून आत्मानंदात मग्न होऊन जावी. आत्मवस्तूचा साक्षात्कार करणारा तसेच समाधीपर्यंत योगामध्ये आरूढ पुरुष स्त्री, पुत्र, धन आदी प्रपंचासहित शरीरास कधी स्वीकार करीत नाही. भगवान सनकादिक ऋषींना म्हणाले, हे ऋषीवरांनो, मी आता जे सांगितले ते सांख्य आणि योग या दोन्हींचे गोपनीय रहस्य आहे. मी स्वतः परमेश्वर असून तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी येथे आलो आहे. हे विप्रांनो, मी योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, स्त्री, कीर्ती आणि दमन अर्थात इंद्रिय निग्रह या सर्वांची परम गती, परम अधिष्ठान आहे. मी समस्त गुणांपासून रहित असून कशाचीही अपेक्षा करीत नाही. तरी सुद्धा साम्य, असंगतता आदी गुण माझेच सेवन करतात. हे माझ्यातच प्रतिष्ठित आहे. कारण मी सर्वांचा हितैषी, सुहृद, प्रियतम आणि आत्मा आहे. खरे पाहता त्यांना गुण म्हणणे योग्य नाही, कारण ते तत्व आदी गुणांचे परिणाम नाही आणि ते नित्य आहे. भगवान उद्धवास म्हणाले, अरे उद्धवा, अशा प्रकारे मी सनकादिक मुनींचा संशय दूर केला. त्याने परम भक्तिभावाने
माझी पूजा करून स्तुती सुमनांद्वारा माझ्या महिन्याचे वर्णन केले. नंतर ते ब्रह्मदेवासह स्वधामी निघून गेले. येथे अध्याय 5 संपन्न झाला. हरिओम दत्त, हरिओम दत्त, हरिओम दत्त.